या बातमीचे प्रायोजक आहेत श्री रामदास तुकाराम वालकुळी, LIC विकास अधिकारी, अंबेगाव, जुन्नर। विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान। सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आजच LIC एजंट व्हा। संपर्कासाठी क्रमांक 9172085067 तसेच 8888295543। दिसून येत होती तेव्हा ही बाब रोशन शिवणकर या तरुणाच्या लक्षात आली। त्यानं प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेत गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून टँकरद्वारे पाणी आणून तो आता तब्बल 300 कुटुंबांची तहान भागवतोय। नियोजन यावर्षी नक्कीच चुकलेलं आहे। साधारणतः पाणी टंचाईचा जो आराखडा आहे तो डिसेंबरच्या सुरुवातीला बनवणं अपेक्षित असते। जानेवारी फरवरीपर्यंत साधारणतः तो पाणी टंचाईचा आराखडा सरकारनं जिल्हा परिषदांच्या मार्फत सबमिट करणं गरजेचं असते। परंतु यावर्षी पंचायत समित्यांमध्ये आणि ग्रामपंचायतीमधला आराखडा करताना फक्त कोरोनाच्या शिवाय दुसरं काहीच सरकारनं केलेलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की पाणी टंचाईचा आराखडाच या ठिकाणी सबमिट झाला नाही आणि त्याच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही। त्याचा परिणाम असा झाला की आजच्या घडीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गोंदिया जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये दुष्काळाची पाणी टंचाईची सामना करावा लागत आहे आणि हे सरकारच्या निष्काळजीपणामुळे सगळं प्रकार झालेले आहेत। नदीचा पात्र तो उन्हाळ्यामध्ये कोरडा होत असतो आणि तिथे जी ग्रामपंचायतच्या माध्यमातून बोर खोदलेली आहे तिचा स्रोत हा उन्हाळ्यामध्ये कमी होतो आणि त्यामुळे गावामध्ये म्हणजे जो दिवसेंदिवस एक दिवसाआड जो पाणी पुरवठा होतो त्याच्यामध्ये खंडित होऊन थोडासा 2-3 दिवसांनी विशेषतः आंबेडकरवाड आणि पटेलवाडमध्ये पाणी टंचाई जास्त आहे। त्याच्यामुळे आमच्या पॅनलचे जे सचिव आहेत जनशक्ती व पॅनलचे त्यांनी आमच्याकडे ग्रामपंचायतला मागणी केली की दरवर्षी हे जी पाणी टंचाई होते त्याच्यावर मात करण्यासाठी मी स्वखर्चानं पटेलवाड, आंबेडकरवाड आणि जमला तर दुसरा पण वार्डमध्ये मी त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करणार तयार आहे। तर आम्ही तशी त्यांना परवानगी दिली आणि आज पटेलवाड, आंबेडकरवाड या वार्डाव्यतिरिक्त दुसऱ्या पण वार्डमध्ये टँकरच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। लागून लगतच एक चुलबन नदी आहे, पण चुलबन नदी उन्हाळ्यामध्ये कोरडी पडली आहे आणि त्या कोरडी पडली चुलबन नदी असल्या कारणानं आपल्या सौंदळ गावामध्ये पाणी पुरवठ्याची टंचाई निर्माण झाली होती। पण रोशन शिवणकर यांनी सौंदळमध्ये पाणी पुरवठा टँकरद्वारे करत आहे आणि त्यामुळे माझ्या गावातली कमीत कमी पिण्याच्या पाण्याची तरी सोय त्यांनी करून दिली आहे आणि ती पाणी टंचाई ही दूर झाली असं मला वाटत आहे। पाणी म्हणजे मिळत नव्हतं आणि सगळी शेतामध्ये जायचे पाणी प्यायला आणखी पाणी तिथं पण नाही मिळायचं आणि बहुत जास्त टंचाई होत होती। म्हणून रोशन पाणी टँकर
त्याच्यानंतर आमची प्रॉब्लेम दूर झाली आहे. तो सगळेजण खुश आहेत त्यांच्यासाठी. सौंदळला पाणी टंचाईचा सामना प्रत्येक उन्हाळ्यामध्ये करावा लागत असल्याने मी ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी केली होती की मला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची परवानगी देण्यात यावी. माझ्या मागणीला त्यांनी सुद्धा मान्य करून मला पाणी पुरवठा करण्याची परवानगी दिली. त्यामुळे 24 मे 2021 पासून मी गावात पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली असून दररोज निःशुल्क जवळपास 1,50,000 लिटर पाणी मी गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.